सकल नागरिक आपला सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय संविधान। कर्जत लोकमान्य टिळक चौक कर्जत येथे पोलीस भीती संघटनेच्या वतीने आम्ही 25 जून 2026 पासून उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्या उपोषण दरम्यान आम्ही प्रामुख्याने 4 प्रकरण घेऊन उपोषण करत आहोत आणि त्या संदर्भामध्ये 4ही विभागाला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही आता त्या 4ही विभागाच्या विरुद्ध उपोषण सुरू केलेलं आहे। या उपोषण दरम्यान आमच्या पहिल्या जे 25 पासून जे उपोषण आम्ही सुरू केलेलं आहे ते उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक यांच्या मनमानी गैरकारभार आणि गलथान कारभाराच्या विरोधात आम्ही केलेलं आहे। त्यांच्या विरोधात आम्ही याच्या अगोदर 25 फेब्रुवारी 2026 रोजी उपोषण केलं होतं आणि त्या उपोषण दरम्यान रायगड जिल्ह्याचे शल्य चिकित्सक यांनी 30 सदस्यीय कमिटी स्थापन करून आम्हाला 7 दिवसात चौकशी करून आम्हाला एक अहवाल देणार होते आणि वैद्यकीय अधीक्षक यांच्यावर कारवाई करण्यासाठी उपसंचालक ठाणे यांच्याकडे पाठवणार होते, परंतु त्यांनी 3 महिन्यात कुठल्याही प्रकारचा चौकशी केल्याचं आम्हाला कळवलं नाही किंवा चौकशी केल्याचं आम्हाला सांगितलं अहवाल आम्हाला दिला नाही। त्याच्यामुळे आम्ही दिनांक 16 जून 2026 रोजी उपसंचालक ठाणे यांना निवेदन दिलं आणि निवेदन देत असताना आश्चर्याचं आम्हाला तिथं माहिती मिळाली। आम्ही त्यांना विचारलं की आम्ही 25 जून 2026 ला उपोषण केलं होतं, आम्हाला कारवाई करण्याचे आश्वासन दिलं होतं, चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिलं होतं, परंतु 3 महिन्यात आम्हाला कुठल्या प्रकारचं आश्वासन चौकशी केली कारवाई केली की नाही कुठल्या प्रकारचं आम्हाला कल्पना दिली नाही किंवा आम्हाला चौकशी अहवाल दिला नाही। त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या कॅबिनमध्ये ऑन रेकॉर्ड सांगितलं की या 3 महिन्यामध्ये आमच्याकडे आपल्या उपजिल्हा रुग्णालयाचा कुठल्याही प्रकारचा चौकशी अहवाल आलेला नाही। त्याच्यामुळे आम्हालाही धक्का बसला आणि मग आम्ही त्यांना पत्र निवेदन देऊन आमचं उपोषण आम्ही 25 जून पासून सुरू केलं। त्यानंतर ते स्वतः इथे उपस्थित आम्हाला भेट घेऊन आमच्या संदर्भात चर्चा केली, परंतु आम्हाला ह्या प्रकरणामध्ये असं निरसन आलं की शल्य चिकित्सक यांनी आम्हाला वेळेत चौकशी केली नाही आणि चौकशी अहवाल दिला नाही, 3 महिन्यात आमच्या उपोषण दखल घेतली नाही। त्याच्यामुळे आम्ही ते सुद्धा दोषी आहेत आणि ते सुद्धा आपला कर्तव्य बजावण्यात हलगर्जीपणा केलेला आहे। त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावरही कारवाई मागितलेली आहे। त्यानंतर चौकशी समिती जो अहवाल त्यांनी तयार केला होता तो अहवाल आम्हाला त्यांनी वाचून दाखवला। आम्ही ते वाचल्यानंतर आमच्या प्रथम लक्षात आलं या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर 1 ते 23 आम्ही मागण्या केलेल्या आहेत, परंतु आमचे 4 प्रमुख मागण्या आहेत की भारतीय जनता पार्टीने ह्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये एक आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं आणि संपूर्ण जेवणाचा नाश्ता पाण्याचा सर्व खर्च भारतीय जनता पार्टीने केला होता, पण त्याच शिबिराचा 51,000 रुपये जेवणाचा खर्च ऑनलाईन बिल घेऊन या वैद्यकीय अध्यक्षांनी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पास मंजूर करण्यासाठी पाठवला होता। त्याच्यावर आम्ही आक्षेप घेतला, त्याची चौकशी समाधानकारक झाली नाही। एका ज्येष्ठ नागरिकाला फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी या वैद्यकीय अधीक्षकाने त्यांचा अपमान केला, त्याला अपमान वागणूक दिली आणि जाणून बुजून जावक नंबर न टाकता फिटनेस सर्टिफिकेट दिले आणि त्या फिटनेस सर्टिफिकेट जावक नंबर नसल्यामुळे त्याचं रजिस्टर झालं नाही आणि त्याला 2 महिने ताटकळत बसावं लागलं। त्या संदर्भात मी त्यांच्या समोर त्यांना जाब विचारण्यासाठी गेला असता त्यांना याच्या बाबतीमध्ये त्यांनी सुद्धा माझ्यासमोर सांगितलं की मी तक्रार करीन। त्यावेळी ज्या वैद्यकीय अधीक्षकांनी त्यांना चक्क सांगितलं माझ्या समोर की तुम्हाला जे काय करायचंय ते करा, आम्ही काय कोणाला घाबरत नाही। त्याच्यामुळे अशा प्रकारचा दुसरा आम्ही पुराव्यानिशी त्यांना मांडलेलं आहे। त्यानंतर मोहिलीच्या घरात एक मुलगी होती, तिला आजारपणा असल्यामुळे ती वैद्यकीय उपजिल्हा रुग्णालयात ऍडमिट झाली। 4 दिवस ऍडमिट होऊन त्याच्यावर कुठल्या प्रकारचा उपचार केला गेला नाही आणि त्याचा आजाराचं निदान त्यांनी करून घेतलं नाही। त्याच्यामुळे तिच्या वडिलांना एका सदग्रस्तांनी त्याला सल्ला दिला की या मुलीचा इथे मृत्यू होईल त्यापेक्षा तुम्ही खाजगी रुग्णालयात घेऊन जा। ते खाजगी रुग्णालयात वैद्यकीय घेऊन गेले आणि तिथे त्यांच्यावर पहिल्याच दिवशी आजारावर निदान झाले, त्यांना मलेरिया होता आणि त्याच्यावर उपचार झाले आणि ती बरी होऊन गेली। त्याच्यानंतर ह्यांना शासनाचा तसा नियम आहे की तालुक्यामध्ये जेवढे आजार जे नैसर्गिक जे आजार होतात त्याची नोंद करून देणे हे त्यांना सांगितलेलं आहे। त्याला जेव्हा कळलं त्या मुलीला मलेरिया झाला होता, ते घरी जाऊन त्याला दमदाटी केली, तुम्ही बरं ऍडमिट करा झाला आमच्याकडे करा आला आमच्या नोंद करण्यात गेली, अशा प्रकारची तक्रार आम्ही दिलेली आहे। त्याच्यानंतर ह्या गंभीर बाब म्हणजे आमचा पहिल्यापासून आरोप होता की ह्या उपजिल्हा रुग्णालयाचं औषधे हे बाहेर विकली जातात आणि जे रुग्ण आहेत त्यांना
खासगी रुग्णालयातून औषधं आणायला सांगतात आणि आर्थिक नुकसान करतात असा आमचा आरोप होता. तो सिद्धही झाला. आम्ही जेव्हा पत्रव्यवहार केला त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकाने एका खासगी दवाखान्यावर तक्रारीवरून धाड टाकली. तिथे त्यांना सरकारी हॉस्पिटलची म्हणजे उपजिल्हा रुग्णालयाची हॉस्पिटलची औषधे तिथे त्यांना सापडली. त्या अनुषंगाने त्यांनी त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे होती, पण कुठल्या प्रकारची कारवाई केली नाही. अर्थात त्या खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरकडून पैसे घेऊन तो प्रकार तिथे दाबवलं. त्या संदर्भात आम्ही चौकशी अधिकाऱ्यांना याची चौकशी करून याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती आणि आम्ही उपजिल्हा ठाणे जिल्ह्याचे उपसंचालक यांना त्यांच्या दालनात मागणी केली होती की हे जे डॉक्टर आहेत हे अतिशय अकार्यक्षम डॉक्टर आहेत आणि ह्याच्यामुळे आमच्या नागरिकांना वेळेत उपचार होत नाही, हॉस्पिटलमध्ये स्वच्छता होत नाही. अशा प्रकारचे डॉक्टरचे असल्यामुळे आम्हाला हे नको आहे, यांची बदली करण्यात यावी. त्यानंतर डायलिसिस सेंटरच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर डायलिसिस सेंटरमध्ये ओपन झाल्यापासून 2 पेशंट डायलिसिस करायला गेले होते, परंतु ते डायलिसिस सेंटर व्यवस्थित नसल्यामुळे तिथे त्यांना डायलिसिस करता आले नाही. आमच्या सांगण्याचं तात्पर्य असे की डायलिसिस सेंटर जर असेल आणि योग्य जर का तिथे डायलिसिस होत नसेल तर एखादा जीव जाऊ शकतो. आणि त्या तिथे जे डॉक्टर आहे ते डॉक्टर उसनवाडे दिलेले आहेत, तर ते उसनवाडे नसून आम्हाला तिथे मुख्य डॉक्टर पाहिजेत. तसाच प्रकार गायनाकोलॉजिस्ट आहे. गायनाकोलॉजिस्टच्या डॉक्टरचा पेमेंट हा माणगावच्या आपल्या उपजिल्हा रुग्णालयातून केला जातो, परंतु त्यांची ड्युटी माणगावला आहे आणि आपल्या हॉस्पिटलला ते रुजू आहेत असं दाखवलं जातं. अशा प्रकारे या हॉस्पिटलमध्ये खूप प्रकारच्या गैरप्रकार आहेत, हे आम्हाला मान्य नाही. त्याच्यावर सखोल चौकशी करावी, पण चौकशी अधिकाऱ्यांनी काय ती चौकशी केली नाही आणि जसा पाहिजे होता तसा अहवाल त्यांनी जसे ते वस्तुस्थिती अहवाल त्यांनी मांडला नाही. थोडक्यात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. तशाच प्रकारे जे ठाण्याचे संचालक आहेत त्यांनी सुद्धा 3 महिने या चौकशीचा कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाही. त्यांनी त्याला पाठीशी घातलं. त्याच्यामुळे आम्ही त्यांना आता मागणी केलेली आहे की रायगड जिल्ह्याचे शल्य चिकित्सक, त्यानंतर चौकशी समिती अधिकारी, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि उपसंचालक ठाणे हे सुद्धा दोषी आहेत आणि ह्याने आम्हाला 3 महिने कुठल्या प्रकारची आमच्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कर्तव्यात हलगर्जी केल्या प्रकरणी, कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई करावी. यासाठी आम्ही आता मुंबई संचालक यांना आम्ही पत्र देऊन आमचं उपोषण कंटिन्यू सुरू केलेलं आहे. त्यानंतरच्या आता जलसंपदा विभागाचं उपोषण जे आम्ही सुरू करतोय म्हणजे 30 जून 2026 पासून आम्ही आता हे जलसंपदा पाटबंधारे विभागाच्या विरुद्ध आम्ही उपोषण केलेलं आहे. आज आपण जर याच्या बाबतीमध्ये विचार केला तर या कर्जत तालुक्यातले राजकीय, सामाजिक, धार्मिक, पत्रकार सर्व जे कार्यकर्ते आहेत यांनी खरोखर दखल घेतली पाहिजे. कारण ह्या जलसंपदा विभागाच्या नदी पात्र कालव्यातील ज्या अतिक्रमण आहेत त्या अतिक्रमण पूररेषित आहेत आणि ती काढावी लागतील, काढावाच पाहिजेत. त्यासाठी आम्ही त्यांना पुराव्यानिशी सर्व मागणी केलेली आहे आणि त्या मागणीच्यासाठी आम्ही तब्बल 4 वेळा उपोषण केलेलं आहे आणि 4ही वेळा पाटबंधारे विभागाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही कारवाई करतो. त्यानंतर आम्ही जलसंमती घेण्याचा विचार सुद्धा दिला होता, तेव्हा पण म्हणजे एकूण आम्हाला आतापर्यंत 5 आश्वासन दिले. आता आम्ही 6वं उपोषण करतोय. आता मात्र आम्ही यांच्या 6व्या उपोषणामध्ये जोपर्यंत कर्जत खालापूर तालुक्यातील नदी पात्रातील अतिक्रमणावर त्यांनी ज्या जलसंपदा विभागा पाठवतात, कर्जत खालापूर विभागाने ज्यांना नोटीस पाठवल्यात त्यांच्या बांधकामावर अतिक्रमणावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण आता स्थगित करणार नाही. अगर यांनी आमच्या उपोषण दखल घेतली नाही तर आम्ही हे आंदोलन तीव्र करणार आहोत आणि शेवटच्या क्षणी जर यांनी खरोखर आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आम्ही जलसमाधी घेऊन आत्मत्याग करणार आहोत. त्याच्यानंतर या पाटबंधारे विभागाच्या नंतर आता आम्ही आदिवासी खातेदारांच्या जमिनी 1966 कलम 6 अंतर्गत त्यांना प्राप्त झाल्या होत्या, परंतु काही धनिकांनी तहसीलदारांना हाताशी धरून, तलाठ्यांना हाताशी धरून, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या जमिनी त्यांनी त्यांच्या नावावर हस्तांतरण करून करोड रुपयाला विकलेल्या आहेत. आता माझ्या समोर जे बसलेले आदिवासी खातेदार यांच्या जमिनी बाबतीमध्ये असं झालेलं आहे की यांना जमिनी कायदेशीर शासनाने दिलेल्या आहेत, परंतु त्या जमिनी यांनी शासनाची पूर्वपरवानगी न घेता, ज्याचा शासनाचा नियमाप्रमाणेच पूर्वपरवानगी घ्यायला पाहिजे ते न घेता तहसीलदार कार्यालयामध्ये केस दाखल करून यांच्या आज्ञांचा फायदा घेऊन खोटे अंगठे हे करून त्यांच्या ती जमीन ते बलकवली आहे. अशा प्रकारच्या अनेक जमिनी बलकवलेल्या आहेत. त्या संदर्भात आम्ही 10 जुलैपासून उपोषण सुरू करतोय. म्हणजे आम्ही जे आता 1 ते 4 विभागाच्या विरुद्ध जे उपोषण सुरू करतोय या 4 विभागाविरुद्ध अनेक वेळा उपोषण केले. काही विभागाच्या विरुद्ध 5 वेळा केले, काही विभागाच्या विरुद्ध 3 वेळा केले, काही विभागाच्या 2 वेळा केले. तरी कुठल्या प्रकारची या विभागाच्या अधिकाऱ्यांनी
या आमच्या आश्वासनाची पूर्तता केली नाही, त्यामुळे आता आम्ही या चारही विभागाच्या विरुद्ध जे उपोषण सुरू केलेलं आहे, या चारही विभागाच्या उपोषणामध्ये ज्या मागण्या केल्या त्या मागण्या सर्व पूर्ण झाल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही. वेळ आली तर आम्ही इथं 20 तासातून आत्मत्याग करू. धन्यवाद.